आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे ग्राफ. या टॉपिक मध्ये आपल्याला थोडेसेच ग्राफ आहेत, काही जास्त ग्राफ नाहीयेत. त्यातला जो फर्स्ट पार्ट आहे, पहिला जो भाग आहे ग्राफचा, तो आहे हिस्टोग्राम. हिस्टोग्राम त्याला मराठीमध्ये स्तंभालेख म्हणतात. हिस्टोग्राम. हिस्टोग्राम काय असतो हिस्टोग्राम? त्याला मी आताच सांगितलं की मराठीमध्ये त्याला स्तंभालेख म्हणतात. कसा असतो ते आपण एक गणित घेऊ आणि मग पाहू. त्यासाठी माझ्यासोबत तुम्ही गणित घ्या. पहिला गणित घ्या ते म्हणजे क्लास. 2 कॉलम करायचे आहेत, क्लास आणि फ्रिक्वेन्सी. क्लास मध्ये घ्या, मी क्लास सांगतो, तुम्ही घ्या 0 ते 20, 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60 आणि 80 ते 100 आणि लास्टला घ्या 100 ते 120. असा क्लास दिलेला आहे. तर फ्रिक्वेन्सी घेऊ आपण. फ्रिक्वेन्सी घ्या त्यामध्ये 12, 40, 30, 35, 20 आणि 10. अशा प्रकारची काय दिलेली आहे? आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे ड्रॉ अ हिस्टोग्राम. असा प्रश्न विचारला जातो, ड्रॉ अ हिस्टोग्राम. आणि अशा प्रकारचं हे गणित दिले जातं. आता हे जे गणित आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह करायचं. आताच मी सांगितलं तुम्हाला की हिस्टोग्राम म्हणजेच त्याला आपण मराठीमधनं स्तंभालेख म्हणतो. पाहू आपण कसा काढतात तो. आता नीट व्यवस्थित लक्ष द्या, मी स्तंभालेख तुम्हाला दाखवतोय. त्यासाठी काय करायचं असतं, जर तुमच्याकडे ग्राफ पेपर असतील तर त्याच्यावर तुम्ही छान सुरेख असा काढू शकता. मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी डायरेक्ट दाखवणार आहे. पहा कसा दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असे ऍक्सिस आखून घेणार आहे. त्यासाठी मी आधी ऍक्सिस आखून घेतो. तर माझ्या काही सरळ रेषा येणार नाहीत, कारण मी जे ड्रॉ करत आहे ते तुमच्या माझ्या इथं असणाऱ्या नोटपॅड वरती ड्रॉ करत आहे. त्यामुळं जरा थोडस चुकू शकतं, पण बरोबर पण येऊ शकतं. छान झालेलं आहे त्या मानाने. हे मी काय त्याला म्हणतात, अक्ष किंवा ऍक्सेस असे आखून घेतलेले आहे. हा जो उभा असतो त्याला आपण म्हणत असतो वाय ऍक्सेस आणि जो आडवा जो आहे त्याला आपण म्हणणार एक्स ऍक्सिस. आणि हा जो असतो त्याला 0 म्हणत असतो, कारण त्याची संख्या ही 0 असते. आणि त्याच्यानंतर आपण काय करत असतो, एक ठराविक अंतरानंतर एक्स ऍक्सिस वरती आणि वाय ऍक्सिस वरती स्केल घेत असतो. म्हणून इथे मी घेतो 1, 2, 3, 4. तुमच्याकडे इथे ग्राफ पेपरवरती ऑलरेडी लाईन्स असतात. ते मी इथे माझ्या अंदाजे घेतो आहे मी, कारण इथे डायरेक्ट मी पेपरवरती सॉल्व्ह करत आहे. हे घेतलेलं आहे मी एक्स ऍक्सिस वरती. आता एक्स ऍक्सिस वरती काय म्हणायचं असतं, तर इथे जो फर्स्ट कॉलम दिलेला असतो तो क्लास, तो नेहमी काय घ्यायचा असतो, एक्स ऍक्सिस वरती घ्यायचा असतो. म्हणून इथं मी म्हटलं क्लास. तर वाय ऍक्सिस वर काय घ्यायचं असतं, तर फ्रिक्वेन्सी घ्यायची असते. म्हणून मी वाय ऍक्सिस वरती काय घेतो, फ्रिक्वेन्सी घेतो. आणि इथेही मी स्केल घेणार आहे एक ठराविक अंतरात. मी तुमच्याकडे ग्राफ पेपर मध्ये ऑलरेडी ते असतं, मी इथे ते घेणार आहे. अशा प्रकारे मी ग्राफ घेतलेला आहे. साधारणपणे एक 7, 8, 10, 7 ते 10, 8, 10 पर्यंत डॉट घ्यायचे. मी 8 पर्यंत घेतलेले आहेत. तुम्ही 10 पर्यंत वगैरे घेऊ शकता. कोणाचाही ग्राफ कसा असेल, प्रेझेंटेशनला खूप महत्व असतं, कसं तुम्ही प्रेझेंट करत आहात ते. आता पहा काय करायचं. एक्स ऍक्सिस वरती 0 पासून, शून्यापासून क्लासेस मध्ये जे काय दिलेले असतील ते आकडे घ्यायचे. म्हणजे पहा 0 ते 20, नंतर 40, 60, 80, 100, 120 आणि लास्टला आणखीन एक एखादा घेऊन ठेवायचा 140 किंवा 160 सुद्धा. आणखी पुढे घेता येतील, पण बस झाले एवढे, कारण तिथपर्यंत आपल्याला देताना 120 पर्यंतच दिलेले आहेत. आता फ्रिक्वेन्सी मध्ये तुम्ही असं म्हणाल की 12, 40, 30, 35, 20 असं घ्यायचं. तसं नाही घ्यायचं. एक अंतर जे असतं, स्केल जे असतं ते 1 युनिट म्हणजे किती आहे ते घ्यायचं असतं आपल्याला.
म्हणून आता इथे आपण पाहतोय की सगळ्यात लहान जी संख्या आहे ती 10 आहे आणि सगळ्यात मोठी संख्या जी आहे ती किती आहे 40 आहे. म्हणजे आपण स्केल साधारणपणे एक 5चं घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. 5चं घ्या, 5चं घेतलं तर ते किती होतील 45 होतात. एक 5चं स्केल घेतला तर एक साधारणपणे आपल्या ज्या ग्राफ येणार आहे तो एकदम छान व्यवस्थित दिसू शकतो. म्हणून मी इथे घेतो स्केल 5, 10, 15, 20, 25, 30, 35 आणि 40. ग्राफ व्यवस्थित दिसावा आणि जेवढा पूर्ण आहे तेवढा छान दिसतो म्हणून मी हे स्केल घेतलेलं आहे. आता पहा स्तंभ हिस्ट्रो काढायचा आहे. एक 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 स्तंभालेख काढायचा आहे. कसा काढायचा पहा. नीट व्यवस्थित लक्ष द्या. इथे भरपूर जण हा सगळ्यात सोपा ग्राफचा प्रकार आहे. पण इथे सुद्धा चुका होतात. काय चुका होतात ते नीट लक्ष द्या. 0 ते 20 ची फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे 12. हे ते 0 आहे आणि ते 20 आहे. हे दोघांची फ्रिक्वेन्सी किती आहे 12 आहे. 12 आहे म्हणजे किती 12 आहे. ती कुठं असेल एक साधारणपणे 10च्या इथे असेल. तर इथून एक असं आणि तिथून खालच्या बाजूला एक असा ग्राफ तयार करून घ्यायचा. एक बॉक्स तयार करून घ्यायचा. एक बार तयार करून घ्यायचा. हा काय झाला 0 ते 20 मधला एक ग्राफ तयार झालेला आहे. एक बार तयार झालेला आहे. तो कितीचा आहे 12 फ्रिक्वेन्सी असणारा ग्राफ तयार झालेला आहे. नेक्स्ट काय सांगितलंय 20 ते 40 चा किती आहे 40 आहे. म्हणजे हे 20 आणि हे 40 एक्स ऍक्सिस वरचे घ्यायचे. अक्षावरचे घ्यायचे. ते किती आहे अक्षावरचे 20 ते 40 चे 40 आहे. म्हणजे हाच आपल्याला पुढे काय करावं लागेल वाढवावा लागेल. कुठपर्यंत वाढवावा लागेल तर 40 पर्यंत वाढवावा लागेल. तिथून पुढे असा आणि तिथून मग खालच्या बाजूला घ्यावा लागेल तो आपल्याला. तो खालच्या बाजूला घ्यायचा असा. जर असा तुम्ही ड्रॉ केला तर हा जो बार झालेला आहे हा बार 20 ते 40 चा किती झालेला आहे 40 असणारा झालेला आहे. नेक्स्ट पुढे काय सांगितलेलं आहे 40 ते 60 चा किती आहे 30. हे 40 आणि हे 60 ह्या दोघांचा मिळून 30 आहे. म्हणजे साधारणपणे इथे असेल इथून इकडच्या बाजूला थोडासा घ्यायचा आणि तिथून एक बार काढायचा खालच्या बाजूला. तुम्ही स्केलचा वापर करा पट्टीचा वापर करा म्हणजे छान सुंदर येते. हा काय झाला 40 ते 60 चा 30 फ्रिक्वेन्सी असणारा एक बार झाला. नंतर आहे 60 ते 80 चा 35. 35 म्हणल्यानंतर हा थोडासा वरती जाणार आहे आणि तिथून पुन्हा हे 80 पर्यंत येणार आहे आणि तिथून खालच्या बाजूला तो 80 ला जाणार आहे. अशा प्रकारचा हा काय झाला 60 ते 80 चा 35 असणारा ग्राफ झालेला आहे. 35 फ्रिक्वेन्सी असणारा. नंतर आहे 80 ते 20 चा 80 ते 100 चा 20. 80 ते 100 चा किती आहे 20 आहे. मग तो 20 पासून इकडे घ्यायचा आणि तिथून खालच्या बाजूला घ्यायचा म्हणजे हा झाला 100 चा. आणि नंतर 100 ते 120 चा किती आहे 10 चा आहे. 10 चा म्हटल्यानंतर साधारण इथून तो असा येईल आणि इकडे 120 ला येईल. हा काय झाला आपला ग्राफ तयार झालेला आहे. समजतं ना काय चाललंय ते? हो सर. हो सर. आणि आता हे स्केल लिहून घ्यायचं. स्केल इथं साईडला लिहायचं म्हणायचं तिथं स्केल जे आपण स्केल घेतलेलं आहे ते काय घेतलेलं आहे तर इथे घ्यायचं 1 युनिट. 1 युनिट. थांबा एक मिनिट. एक्स ऍक्सिस असं लिहायचं असतं. तर थोडस आधी एक्स ऍक्सिस डॅश 1 युनिट इज इक्वल टू एक्स ऍक्सिसचं 1 युनिट म्हणजे किती आहे 20 आणि खालच्या बाजूला घ्यायचं y ऍक्सिस डॅश 1 युनिट इज इक्वल टू किती आहे 5. हा झाला आपला हिस्टोग्राम. स्केलला खूप महत्व आहे. स्केल नीट छान सुंदर असं लिहायचं कारण त्याला सुद्धा मार्क असतात आणि हे जे तुम्ही बार काढत आहात त्याला सुद्धा मार्क आहे. समजलंय का सगळ्यांना ग्राफ कसा काढलाय तो? हो सर. ओके चला पुढचं गणित घ्यायचं का हिस्टोग्राम मधलंच? हो सर. ओके हिस्टोग्राम मधलं आपण पुढचं गणित घेऊयात. छान असंच एखादं घ्या. परीक्षेला आलेलं गणित घेऊयात.
क्लास आणि फ्रिक्वेन्सी असे दोन कॉलम करा. फर्स्ट करा क्लास आणि दुसरं करा फ्रिक्वेन्सी. क्लासमध्ये घ्या, क्लासमध्ये मी सांगतो ते आकडे घ्या. 0 ते 10, 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 40, सॉरी 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 50 ते 60. आणि फ्रिक्वेन्सी घ्या 15, 20, सॉरी 25 करा, 25 करा, 15, 25, 60, 40, 60, 40, 35, 25, 35, 25. झाले सगळ्यांचं लिहून? सोडवायला सुरुवात हो करा. सर. सोडवायला सुरुवात करा. मग ड्रॉ मीही करतो, तुम्हीही करा. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. बस झाले. त्याला आपण एक्स म्हणणार, याला काय म्हणणार, वाय म्हणणार. हा ओरिजिन असतो म्हणजे 0 आणि वाय ऍक्सिस वरती. आता इथे पहा, सगळ्यात लहान फ्रिक्वेन्सी 15 आहे, तर सगळ्यात मोठी किती आहे, 60 आहे. तर मग तुम्ही 5-5चा जरी गॅप ठेवला तरी चालू शकतो किंवा 10चा गॅप ठेवला तरी सुद्धा चालू शकतो. 5चा गॅप ठेवला तर एक साधारण 12 लाईन येतील. उलट छान दिसेल, मोठा जेवढा असेल तेवढा छान दिसतो, म्हणून आपण घेऊ तसंच. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55 आणि 60. मी इथे लिखतो संख्या 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55 आणि लास्टला 60. तर खालच्या बाजूला काय, इथे नाव द्यायचं त्याला फ्रिक्वेन्सी. ही दिलेली आहे फ्रिक्वेन्सी. तर खालच्या बाजूला इथे नाव द्यायचं काय, तर क्लास. क्लास. आणि किती आहे, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. ठीक आहे. आणि आता आपण एक 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 तयार करू. सुरुवात करू 0 ते 10. 0 ते 10 सांगितलेलं आहे 15, म्हणजे इथून इथपर्यंत साधारणपणे असा येईल. त्यानंतर 10 ते 20 चा आहे 25. 25 म्हटल्यानंतर असा येईल. त्याच्यानंतर आहे 20 ते 30 चा 60. 20 ते 30 चा आहे 60. 60 म्हटल्यानंतर तो साधारण इथे येईल. आणि इथून पण तो इथे येईल. हा झाला 60. नंतर 30 ते 40. 30 ते 40 चा किती आहे, 40 पर्यंत आहे म्हटल्यानंतर इथून इथे आणि इथून तो इथे येईल.
नंतर 40 ते 50, 40 ते 50 चा आहे 35, इथून इथे, नंतर 50 ते 60 चा आहे 25, छान आलाय माझा, जरा थोडासा इतका पण नाही चांगला आलेला, पण योग्य आहे. चला, तुमचा झाला का हा सगळा काढून? याच्यामध्ये आपल्याला आणखी थोडस वेगळं पाहायचं आहे. याचं स्केल लिहून घेऊ आपण. स्केल, स्केल लिहा. काय स्केल असेल तर पहिल्यांदी एक्स एक्सिस डॅश 1 युनिट इज इक्वल टू 10 आणि खालच्या बाजूला y ऍक्सिस डॅश 1 युनिट इज इक्वल टू 5. बरोबर ना? काय चाललंय समजतंय का? हो सर. ड्रॉ करताय का? हा. ओके. मी जर म्हटलं तर फोटो काढून पाठवा, तर पाठवताल का? हो सर. चालतंय. एक आता पुढचं गणित घेऊ आणि त्याच्यामध्ये जरा थोडस वेगळ्या प्रकारे पाहू. पहा, हिस्टोग्राम बस करायचं का? कारण आपल्याला आणखी मोड चिन्हाची प्रॅक्टिस करायची आहे. हिस्टोग्राम मध्ये असाच भाग आहे, दुसरा वेगळा असं काही नाहीये. जरा थोडस आणखी याच्यामध्ये एक वेगळं आहे, पण नंतर आपण ते पुढे पाहणारच आहोत की नक्की कसं असतं काय असतं ते. तर आपण हिस्टोग्रामच्या बाबतीत प्रॅक्टिस मला वाटतं बस झाली. फक्त कसं काढायचं हे जर तुम्हाला समजलेलं असेल तर बस करायचं का घ्यायचं? पुढचं घ्या की सर. पुढचं घ्या की. पुढचं घेऊयात. पुढचं घेऊ. चला पुढचं पाहू. आता आपण हिस्टोग्राम पाहिला, हा ग्राफचा पहिला भाग बघितला. आता दुसरा भाग बघू, तो म्हणजे ओजीव कर्व. त्याला ओगीव पण म्हणतात आणि काही जण त्याचा उच्चार ओजीव पण करतात. आपण दोन्ही करायचं, ओजीव कर्व किंवा ओगीव कर्व. आता ओगीव कर्व आणि ओजीव कर्व याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक आहे तो लेस दॅन, पहिला भाग जो आहे तो लेस दॅन ओजीव कर्व, लिहूनच घ्या, लेस दॅन ओजीव कर्व. आणि दुसरा भाग जो आहे तो आहे मोर दॅन ओगीव कर्व. एक एक कन्सेप्ट पाहू आपण, किंवा एकाच गणितामध्ये दोन्हीही पाहू, म्हणजे आपलं हे चांगलं एकदम परफेक्ट होईल आणि आपल्याला समजेल सुद्धा नक्की काय करायचं आहे ते. त्यासाठी आपण गणित लिहून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा घ्या, आपल्याला दोन्ही कर्व काढायचे, म्हणून पहिला कॉलम घ्या. परीक्षेला आलेले गणित आहे हे क्लास, आणि दुसरा कॉलम करा फ्रिक्वेन्सी. क्लास आणि फ्रिक्वेन्सी. क्लास मध्ये घ्या. क्लास थोडासा वेगळा दिलेला आहे त्यांनी. क्लास दिलेला आहे 11 ते 15, नंतरचा आहे 16 ते 20, नंतर 21 ते 25, 26 ते 30, आणि लास्टला दिलेला आहे तो म्हणजे 31 ते 35. तर फ्रिक्वेन्सी मध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 8, 12, 15, 10 आणि लास्टला दिलेले आहे 5. आणि आपल्याला काय काढायचंय? लेस दॅन ओजीव कर्व आणि मोर दॅन ओजीव कर्व. कसं काढतात पहा. लेस दॅन ओजीव कर्व आणि मोर दॅन ओजीव कर्व काढत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे आपल्याला काय करावं लागतं, तर इथे आपल्याला लेस दॅन फ्रिक्वेन्सी, लेस दॅन CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हे दोन्ही काढावं लागेल. जर आपल्याला लेस दॅन विचारलेलं असेल तर फक्त लेस दॅनच काढायची, मोर दॅन विचारलेलं असेल तर फक्त मोर दॅनच काढायची. पण आता आपण इथे काय करणार आहे, दोन्हींची प्रॅक्टिस करणार आहे, म्हणून आपण लेस दॅन आणि मोर दॅन
अशी दोघांची फ्रिक्वेन्सी काढायची आहे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. म्हणून आपण इथे पहिला कॉलम करू लेस दॅन CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढतात तर फर्स्ट फ्रिक्वेन्सी आहे अशी घ्यायची. आपण मीडियन मध्ये पाहिलेली पहा 8 8 अधिक 12 किती होतात 20 20 अधिक 15 35 35 अधिक 10 45 आणि लास्टला किती येतील 50. ही काय झाली लेस दॅन. आता आपण काढू मोर दॅन पुढे काढा मोर दॅन CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ती कशी काढायची तर खालच्या बाजूने फ्रिक्वेन्सीची टोटल करत जायचं. खालच्या बाजूला किती आहेत पहिल्यांदा 5 हे 5 ही मोर दॅन अशी खालून वरती करत जायची असते टोटल आणि लेस दॅनला वरून खाली. म्हणजे 5 पहिल्यांदी 5 अधिक 10 15 नंतर 15 अधिक 15 30 30 अधिक 12 42 आणि 42 अधिक 8 50. झाले लेस दॅन आणि मोर दॅन काढून. आता आपण ग्राफ तयार करू. आता ग्राफ तयार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. मी जरा खालच्या बाजूला काढतो म्हणजे व्यवस्थित आणि छान दिसेल आणि सगळ्यांना समजेल सुद्धा. तर ग्राफ काढत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय करायचं हा लेस दॅनचा मोर दॅनचा काढत असताना जसं आपण ड्रॉ करतो सेम त्याच प्रमाणे आधी ड्रॉ करायचं. मी ड्रॉ करतो. हा माझा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस पण मी ड्रॉ करतो. वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असे दोन्ही झालेले आहेत माझे. हा एक्स हा 0 आणि इकडच्या बाजूला वाय. आता एक्स ऍक्सिस सॉरी उलट झालं माझं. इकडे वाय असतो आणि तिकडे एक्स असतो. हा आहे वाय आणि हा आहे एक्स. एक्सला एक्सची ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या नीट पहा तुम्हाला मी दाखवतो. एक्सला जे दिलेलं आहे ना क्लास त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे 11 ते 15 आणि नंतरची पुढची फ्रिक्वेन्सी जी दिलेली आहे ती किती दिलेली आहे 16 दिलेली. ह्या दोघांमध्ये फरक आहे. म्हणजेच हा कोणता क्लास आहे तर हा क्लास जो दिलेला आहे तो इन्क्लुझिव्ह क्लास आहे. इन्क्लुझिव्ह क्लास आहे. हा कोणता प्रकार आहे इन्क्लुझिव्ह. डिसकंटिन्यू म्हणजेच काय इन्क्लुझिव्ह. आणि जेव्हा याच्या आधीचं जे गणित पाहिलं होतं आपण त्याच्यामध्ये क्लास हा कंटिन्यू होता 0 ते 10 10 ते 20 20 ते 30 हा कंटिन्यू होता म्हणजे तो एक्सक्लुझिव्ह क्लास होता. असेही प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारतात तेही आपण पाहणार आहोत. पण आता सध्याला समजून घ्या की हा क्लास कोणता आहे तर हा इन्क्लुझिव्ह क्लास आहे. म्हणून आपल्याला आणखीन एक तिथे क्लासचा कॉलम करावा लागेल आणि त्याच्यामध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे ती कंटिन्यू करून घ्यावी लागते. क्लास कंटिन्यू करून घ्यावा लागतो. म्हणून इथे आपण करणार ते म्हणजे क्लासचा एक कॉलम करायचाच. क्लास ग्राफ काढत असताना नेहमी कंटिन्यूच पाहिजे तरच आपल्याला ग्राफ काढता येतो. अदरवाइज काढता येत नाही. काढता येतो आता सुद्धा इथे आपण काढू शकतो पण दोन्ही आपल्याला एकत्र काढायचे आहेत. म्हणून क्लास हा आपल्याला कंटिन्यू करावा लागणार आहे. म्हणून आपण इथे कंटिन्यू क्लास करून घेतोय. पहा कसा कंटिन्यू करायचा. इथे किती आहेत नीट समजून घ्या. हे कंटिन्यू करण्याचं कसं टेक्निक आहे. इथे आहेत 15 आणि खालच्या बाजूची सुरुवात झालेली आहे 16 ने. 15 आणि 16 दोघांमध्ये फरक कितीचा आहे फरक कितीचा आहे फरक 1 चा आहे 1 चा. इथे 15 इथे 16 इथे 20 इथे 21 इथे 25 इथे 26 इथे 30 इथे 31 फरक कितीचा आहे 1 चा फरक आहे. म्हणून तो 1 चा फरक मी लिहून घेतला आणि जेवढा काही फरक असेल त्याला कंपल्सरी 2 ने भागायचं. काय सांगितलं मी जेवढा काही फरक निघेल समजा इथे 14 असलं असतं 14 आणि 16 दोघांमधला फरक कितीचा असला असता 2 2 भागिले 2 केला असता आपण. पण आता इथे फरक कितीचा आहे 1 चा आहे म्हणून 1 भागिले 2 केलं. म्हणजेच हे जर कॅल्क्युलेटर वरती सॉल्व्ह केलं तर हे किती येतं 0.5 येतं ना 0.5. हे आलेले 0.5 जे आपण जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे ना हे कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे आणि हे सोपं पण आहे. किती आलं ते 0.5. आता लक्ष द्या काय करायचंय 0.5 हे संख्या या बाजूने मायनस करायची. काय सांगितलं मी सांगतो नीट पहा. या बाजूने
इकडच्या जेवढ्या संख्या आहेत ना त्याच्यामध्ये तेवढी संख्या काय करायची, मायनस करायची. तर या बाजूच्या साईडला ती संख्या काय करायची, प्लस करायची. ती जी काय उत्तर आलेलं आहे ते प्लस करायचं. म्हणजे डाव्या बाजूला त्याला आपण लोअर म्हणतो, लोअर लिमिट मधून काय करायची, आलेलं उत्तर मायनस करायचं. तर अप्पर लिमिट मधून जे उत्तर आलेलं आहे ते काय करायचं, प्लस करायचं. सुरुवात करू म्हणजे तुम्हाला कळेल नक्की कसं आहे कसं नाही ते. 11 मधून 0.5 वजा करायचे, किती येतील, 10.5. मी 0.5 काय केले, वजा केले. इकडे काय करायचे, मला ऍड करायचे. ऍड करायचे म्हणल्यानंतर 15 मध्ये 0.5 ऍड केल्यानंतर किती येतील, 15.5. नेक्स्ट स्टेपला पहा, 16 मधून 0.5 काय करायचे, वजा करायचे. वजा केल्यानंतर किती येतील, 15.5. हा, आणि आता नीट पहा, इथे लास्टला किती आले, 15.5. आणि दुसऱ्या क्लासची सुरुवात कशी झाली, 15.5 नीच झाली. इथे परत पाहू, इथे किती येतील, 20.5. तर इथे येतं पहा, 21 मधून 0.5 गेले म्हणजेच किती राहिले, 20.5 ते 25.5. नंतर 25.5 ते 30.5 आणि शेवटी 30.5 ते 35.5. आता हा क्लास काय झाला, कंटिन्यू झाला. झाला का कंटिन्यू, झाला. कसा कंटिन्यू झाला, तर 15.5 शेवट झाला होता पहिल्या क्लासचं. अप्पर लिमिट किती होतं, 15.5. तेच दुसऱ्या क्लासचं किती आहे, लोअर लिमिट 15.5. आता दोघांमध्ये काहीच फरक नाहीये, म्हणजेच हा क्लास काय झाला, कंटिन्यू झाला. किंवा याला आता आपण काय म्हणू शकतो, इन्क्लुझिव्ह क्लास, सॉरी एक्सक्लुझिव्ह क्लास झाला. कळलं कंटिन्यू क्लास कसा करायचा तो, समजलं का? येस सर. ओके. आता काय करायचं, तर आता एक गोष्ट लक्षात घ्या. आता इथे जर पाहिलं ना आपण इथे 11 ते 15 म्हणजे शून्यापासून डायरेक्ट सुरुवात नाहीये. आधीच्या आपण हिस्टोग्राम मध्ये जी पाहिली त्याची सुरुवात कितीपासून होती, शून्यापासून होती. म्हणून आपण ड्रॉ करत असताना शून्यापासून ड्रॉ करत गेलो होतो. पण आता इथे क्लासची सुरुवातच, आता हा क्लास समजायचा, हा विचारात घ्यायचा नाही, हा पाहायचा जो आपण कंटिन्यू केलेला आहे तो. इथे क्लासची सुरुवात केव्हापासून झालेली आहे, तर 10.5 पासून झालेली. शून्यापासून झालेली का, नाही, शून्यापासून झालेली नाहीये. अशा वेळेस काय करायचं असतं, जो आपण एक्स ऍक्सिस काढलेला आहे का, एक्स ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस काढलेला आहे, त्याला ह्या झिरोच्या ठिकाणी थोडासा कट करायचा आणि त्याला झिगझॅग करायचा. झिगझॅग म्हणजे काय, असं झिगझॅग जरा थोडासा खालच्या बाजूला घ्यायचा, वरच्या बाजूला घ्यायचा, खालच्या बाजूला घ्यायचा आणि परत जोडायचा. जे आपण दवाखान्यात वगैरे बघतो का ते चिन्ह खाली वरती झालेलं असतं पहा, हृदयाच्या ठोक्यांच्या बाबतीत सेम तशा प्रकारे त्याला झिगझॅग करायचा. तो म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की या शून्यापासून आम्ही जी संख्या घेणार आहे ना त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आणखीन आहे. स्केल कसं असतं, आपण स्केल जेव्हा घेतो तेव्हा 1 युनिट हे सगळीकडे एकसारखंच असतं. आता आपण एकसारखं येईल का आपलं, जर शून्यापासून सुरुवात केली तर 10.5 नंतर 15.5 म्हणजे 0 ते 10.5 मध्ये या दोघांमध्ये किती अंतर आहे, 5चं. मग 0 ते 10.5 मध्ये 5चं अंतर राहते का, तर राहत नाही. ते किती राहते, 10.5चं राहते. म्हणून आपण काय केलं, जेव्हा क्लास असा वेगळा कसा तरी येतो तेव्हा, किंवा शून्यापासून सुरुवात झालेली नसते तेव्हा तो शून्यापासून थोडासा झिगझॅग करायचा, तो थोडासा मोडायचा, वर खाली घ्यायचा, त्याला झिगझॅग म्हणतात. अशा प्रकारे तो झिगझॅग करायचा आणि त्यानंतर मग जसं पाहिजे तसं आपल्याला घ्यायचा. तसा पाहिजे तसा घ्यायचा म्हणजे कसा घ्यायचा, की जे आपल्याला आकडे दिलेले आहेत किंवा क्लासमध्ये आलेले आहेत ते घ्यायचे. 10.5, 15.5, 20.5, 25.5, 30.5, 35.5 आणि 40. मी जरा ही मोठी संख्या घेतो म्हणजे जरा ग्राफ मोठा होईल, जरा अंतर जास्त जास्त घेतो. झालेला आहे. मी हे संख्या लिहून घेतो. पहा इथे आता मी घेणार आहे 10.5, नंतर घेणार आहे 15.5, नंतर 20.5, 25.5, 30.5, 35.5 आणि सगळ्यात शेवटी एक एक्स्ट्रा घेऊन ठेवायचं असतं 40.5. हा काय घेतला मी, क्लास घेतला म्हणून त्याला खाली नाव देतो क्लास.
क्लास. आता फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत गणितामध्ये पहा फ्रिक्वेन्सी किती आहे. आता ही फ्रिक्वेन्सी लक्षात घ्यायची नाही. आपल्याला काय काढायचं आहे, लेस दॅन आणि मोर दॅन कर्व काढायचे आहेत. म्हणून ही फ्रिक्वेन्सी लक्षात घ्यायची. या फ्रिक्वेन्सी मध्ये जर पाहिलं तर आकडा सगळ्यात लहान जो आहे तो 8 आहे आणि इकडे आहे तो 5 आहे आणि सगळ्यात मोठा किती आहे 50 आहे. म्हणून काय करायचं पहा, सगळ्यात लहान संख्या आपल्याला किती घ्यावी लागणार आहे, 5 घ्यावी लागणार आहे. सगळ्यात मोठी संख्या ही 50 पर्यंत पाहिजे आणि साधारणपणे 10 भाग आले पाहिजेत. 10, 12, 8, 9च्या हिशोबाने आले पाहिजेत. म्हणून आपल्याला किती घ्यावे लागतील, 5-5च्याच हिशोबाने जावं लागेल. म्हणून आपण घेऊयात 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45 आणि 50. लिहून घेतो मी लगेच, तुम्ही पण लिहून घ्या. ह्याला नाव देतो मी इथे काय, तर इथे नाव आहे त्याला फ्रिक्वेन्सी. ही फ्रिक्वेन्सी आहे, त्याला लेस दॅन मोर दॅन नाव द्यायचं नाही, फ्रिक्वेन्सीच द्यायचं. आणि आता पहा कसा काढायचा ग्राफ. लेस दॅन आधी काढू आणि मग नंतर मोर दॅन काढू. लेस दॅन काढत असताना पहा काय करायचं. लेस दॅन काढायचं आहे आणि लेस दॅन मध्ये सगळ्यात पहिली फ्रिक्वेन्सी ही किती आहे, 8 आहे. ही किती आहे, 8. आणि लेस दॅन काढत असताना जो आपण क्लास काढलेला आहे ना, क्लास, त्याच्यामधलं अप्पर लिमिट लक्षात घ्यायचं. लेस दॅनचा संबंध कशाशी, तर अप्पर लिमिटशी. अप्पर लिमिट म्हणजे हे पहा, याचा संबंध आहे. लेस दॅनचा जेव्हा आपण काढणार ना ग्राफ, तेव्हा हे लक्षात घ्यायचं आणि मोर दॅन काढणार तेव्हा हे लक्षात घ्यायचं, त्यांच्या शेजार. मोर दॅनला लोअर लिमिट लक्षात घ्यायचं, लेस दॅनला अप्पर लिमिट. अप्पर लिमिट म्हणजे काय, जेव्हा आपल्याला हा 8 फ्रिक्वेन्सी दाखवायची आहे, ती कुठे दाखवायची, तर आता हिस्टोग्रामला आपण दोघांची दाखवत होतो, 10ची आणि 15ची. 10.5 ची 15.5 ची अशी दोन्ही दाखवत होतो. पण आता ती दोन्ही दाखवायची नाही. आता काय करायची, 15.5 ची दाखवायची, अप्पर लिमिटची दाखवायची. अप्पर लिमिट म्हणजे हे 15.5. त्याची किती आहे, 8 आहे. 8 आहे म्हटल्यानंतर फक्त एकच डॉट द्यायचा, कर्व काढायचा आहे. कर्व काढायचं म्हटलं की आपल्याला ग्राफ काढायचा नाहीये, हिस्टोग्राम काढायचा नाहीये, फक्त एकच डॉट द्यायचा. आणि तो किती द्यायचा, जर तो अप्पर लिमिट जे आहे त्याला द्यायचा. म्हणजे 15.5 ला किती द्यायचा, 8. काय सांगितलं कळलं, 15.5 ला किती दिला आपण, 8 दिला. आता पुढची किती आहे, 20.5. 20.5 ला यायचं आणि किती आहे तर पाहायचं, इथे किती आहे 20. म्हणून 20.5 ला वरती यायचं आणि त्याच्याच ह्याच्यामध्ये 20 ला डॉट द्यायचा. 20 ला फक्त एक डॉट द्यायचा, दुसरं काहीही करायचं नाही, एक डॉट द्यायचा. नेक्स्ट 25.5 ला 35. 25.5 आणि किती आहे ती 35 आहे. 35 म्हटल्यानंतर इथे येईल. पुढे नेहमी लेस दॅनचे असे वरती आकडे गेलेले असतात. 25.5 ची झाली, 30.5 ची किती आहे 45. 30.5 ची किती आहे तर 45 आहे. साधारणपणे इथे येईल, तुमच्याकडे एकदम ऍक्युरेट येईल. त्यानंतर 35.5 ही घ्यायची. 35.5 ची किती आहे तर 50 आहे. म्हणून 35.5 ची किती येणार आहे, 50 येणार आहे. पहा काय केलेलं आहे, हा एक डॉट देऊन घेतलेला आहे मी, हा एक घेतलेला आहे, त्याच्यानंतर हा एक घेतलेला आहे, हा आणि हा. आणि आता काय करायचं, पट्टी वगैरे सगळं सोडून द्यायचं, कर्व काढायचा आहे. काय काढायचं आहे आपल्याला, कर्व काढायचा आहे, वक्र काढायचा आहे. आणि कसं काढायचं, तो मोकळ्या हाताने हे सगळे डॉट जोडत जायचे. म्हणजे पहा मी कसं जोडतोय, आणि ह्या डॉट पासून नाही जोडायचं, जरा थोडंसं खालच्या बाजूने घ्यायचं. साधारणपणे कुठनंही घ्या, पण एक असं सापासारखं तयार करायचं. त्याला डोंगर वगैरे करायचा नाही आणि असं वरच्या बाजूला सोडून द्यायचं. काय सांगितलं कळलं? झाला का तुमचा सगळ्यांचा हा तयार? झालाय सर. हो, असं एक मोकळ्या हाताने काढायचं, त्याला टोक नाही द्यायचं. साप कसा चालेल, सगळं साप जसा जाईल ना त्याप्रमाणे काढायचं. साप असा काटकोनात नाही वळत, तो असं टन घेऊन वळतो, त्याप्रमाणे त्याला असं टन देत काढायचा. हा काय झाला, लेस दॅन कर्व झाला. आता आपण काय काढू, मोर दॅन. आता मोर दॅन काढत असताना काय करायचंय, लोअर लिमिट लक्षात घ्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा पाहू
50 आणि किती आहे 10.5. 10.5 म्हणजे ही पहिली संख्या. इथून त्याचे किती आहे 50 आहे. 50 आहे म्हटल्यानंतर इथे येईल पहा, इथे हा एक डॉट येईल. त्याच्यानंतर पुढे 15.5 ला किती आहे ते 42. 15.5 म्हणजे इथे तो किती आहे 42 आहे, म्हणजे साधारण इथे येईल. नेक्स्ट पुढे 20.5 ला किती आहे 30. 20.5 ला 30 म्हणजे इथे येईल. पुढे 25.5 ला 25.5 ला किती आहे 15 आहे. 15 आहे म्हटल्यानंतर साधारण इथे येईल. आणि 30.5 ला किती आहे 5 म्हणजे इथे येईल. आणि हे सुद्धा कसं जोडायचं, तर जसे हे जोडलं होतं ना त्याच पद्धतीने जोडायचं. थोडस वरच्या बाजूने सुरुवात करायची आणि हे सगळे डॉट येतील, डॉट येतील अशा हिशोबाने जोडायचं. आता इकडे कारण मी लॅपटॉप वरती करतोय त्यामुळे कदाचित थोडस वेगळं येईल, पण तुमचा एकदम छान सुंदर आलेला असेल. आलं का सगळ्यांना? झालं झालं का? झालं का? ह्याला नाव द्यायचं. हा कोणता आहे मोर दॅन. इथं म्हणायचं मोर दॅन ओझिवकर. आणि हा जो आहे याला नाव काय द्यायचं लेस दॅन. याला नाव द्यायचं लेस दॅन ओझिवकर. अशा प्रकारे आपण काय केलं, लेस दॅन पण काढला आणि मोर दॅन पण काढला. आता याचं काय द्यायचं राहिलंय आपल्याला, स्केल द्यायचं राहिलंय, स्केल लिहायचं राहिलंय. याचं स्केल लिहून घ्या. आपला ग्राफ तयार झालेला आहे. स्केल काय आहे स्केल, तर एक्स ऍक्सिस इज इक्वल टू 1 युनिट. किती आहे युनिट, तर पहा 10.5 ते 15.5 मधलं अंतर किती आहे 5 आहे, म्हणून तर म्हणायचं 5. आणि y ऍक्सिस 1 युनिट इज इक्वल टू किती आहे ते सुद्धा 5च आहे, 5च आहे. समजलं का? लेस दॅन आणि मोर दॅन एकाच ग्राफ मध्ये काढता येतात, पण परीक्षेला तुम्हाला एकच काहीतरी विचारलेलं असू शकतं. एकच विचारलं असू शकतं, लेस दॅन विचारलं असू शकतं, मोर दॅन विचारलं असू शकतं. जे विचारलेलं असेल ते काढायचं. पण करताना प्रोसेस सगळी सेमच आहे, पण एका ग्राफ मध्ये आपण 2 काढू शकतो. आता मी तुम्हाला जरा थोडस आणखीन ऍडव्हान्स सांगणार आहे. काय ऍडव्हान्स सांगणार आहे पहा, नीट लक्ष द्या. जिथे हे 2 ग्राफ क्रॉस झाले का, कुठे क्रॉस झालेले आहेत, इथे इथे जे क्रॉस झालेले आहेत ना, तिथून हे खालच्या बाजूला जर आपण अशी एक रेष टाकली, खालच्या बाजूला जर आपण एक अशी रेष मारली ना, तर जे उत्तर येतं, आता इथं उत्तर आलेलं आहे, हे जे काही आपल्याला पॉइंट मिळतो, हा पॉइंट मिळतो, हा जो पॉइंट असतो ना, ह्या पॉइंटला काय म्हणतात, तर त्या पॉइंटला म्हणतात मीडियन. काय म्हणतात, मीडियन. जर आपल्याला ग्राफनी मीडियन काढायला सांगितलेला असेल, सांगितलेला ना, तर हितेच्या खाली जी संख्या येईल का, ते जे आन्सर असतं, ते जी संख्या असते ते आपलं मीडियन असतं. आणि आपण मीडियन कसं काढतो, तर लेस दॅन काढतो, नंतर परत आणखीन काय करतो आपण मीडियन क्लास काढतो, मीडियनचा फॉर्म्युला टाकतो आणि त्याच्यामध्ये n/2 - cf/f * h वगैरे वगैरे हे सगळं करून मीडियन काढतो. आणि जे मीडियन येतं ना, ते आणि हे सेमच असतं, ते आणि हे सेम असतं, वेगळं नसतं, उत्तर एकसारखंच असतं. तुम्ही चेक करा घरी, तुमच्याकडे आपण मीडियनचे जेवढे काही गणित घेतलेले आहेत ना, त्याचे तुम्ही ग्राफिकली जर काढलं तर तुम्हाला जे उत्तर मिळणार आहे खालच्या बाजूला असे 2 कर्व क्रॉस करून जे उत्तर मिळणार आहे तेच मीडियनचं उत्तर येतं का नाही ते पहा, आणि तेच उत्तर असतं. समजलं का सगळ्यांना? हो सर. परत एकदा मी सांगतो, जर तुम्हाला ग्राफिकली मीडियन काढायला सांगितलेला असेल, तर ग्राफिकली जेव्हा मीडियन काढायला सांगितलेला असतो तेव्हा मीडियन काढत असताना तुम्हाला हे असं पाहावं लागतं. एका ग्राफ मध्ये सुद्धा मीडियन काढता येतो, लेस दॅन किंवा मोर दॅन मध्ये सुद्धा मीडियन काढता येतो. कसा काढता येतो पुढच्या उदाहरणात पाहू.
लगेच घेऊ आणखीन एक उदाहरण आणि मग पाहू. पुढच्या पानावर जातो मी. गणित लिहून घ्या, त्यासाठीचं मीडियन साठीचं गणित लिहा. पहिला कॉलम करा मार्क्स बिलो. मार्क्स म्हटलेलं आहे आणि पुढेच म्हटलेलं त्याला बिलो. आणि दुसरा कॉलम दिलेला आहे तो म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट. नंबर ऑफ स्टुडंट पहा. नंबर मार्क्स मध्ये काय दिलेलं आहे? 10, 20, 30, 40, 50. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स मध्ये दिलेला आहे 1, 8, 35, 46 आणि लास्टला दिलेला आहे 50. आता मला कोण सांगू शकेल का की गणित कसं दिलेलं आहे? लेस दॅन दिलेलं आहे आपल्याला. बिलो म्हणजेच काय? लेस दॅन. ही फ्रिक्वेन्सी कशी दिलेली? लेस दॅन ची दिलेली आहे. आणि ते काय दिलेले आहेत? हे मार्क वाढत चाललेले आहेत. पहा, एक स्टुडंट वाढत चाललेले आहेत. 1, 8, 35, 46, 50. आणि आपल्याला काय काढायचं आहे? तर मीडियन काढायचं. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण बघतोय मीडियन काढायचं आहे. तर मीडियन आपण काढू शकतो का? हो, काढू शकतो. डेफिनेटली काढू शकतो. का काढू शकतो? कारण आपल्याला मीडियन काढण्यासाठी लेस दॅनचा कॉलम लागतो. लेस दॅन CF ही दिलेली आहे. आणि आपल्याला मार्क्स बिलो दिलेले आहेत आणि ते पण दिलेले आहेत. आकडे दिलेले आहेत 10, 20, 30, 40, 50. हे जे दिलेले आहेत ना, याच्यावरून आपण डायरेक्ट ग्राफ तयार करू शकतो. ग्राफ तयार करूयात. लगेच सुरुवात करू. माझ्या बरोबर तुम्हीही करा. मी ग्राफ तयार करायला घेतोय. तुम्हीही करा. तुमच्याकडे ग्राफ पेपर असेल किंवा वहीमध्ये असेल, कसाही तयार करू शकता तुम्ही. नो प्रॉब्लेम. संख्या ज्या दिलेल्या आहेत मार्क्सचे, हा आपल्याला काय घ्यायचा आहे? एक्स ऍक्सिसला घ्यायचा आणि हे वाय ऍक्सिसला घ्यायचं आहे. एक्स ऍक्सिसला काय घेणार? 10, 20, 30, 40, 50. 10, 20, 30, 40 आणि 50 आणि एक एक्स्ट्रा घेऊन ठेवायचं असतं म्हणून घेतो. आणि इकडे सगळ्यात लहान संख्या 1 आहे, तर सगळ्यात मोठी किती आहे? 50 आहे. 5 चा डिफरन्स ठेवू, छान दिसेल. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45 आणि 50. लिहून घेऊ आपण. 50, 45, 40, 35, 30, 25, 20, 15, 10 आणि 5. याला नाव काय द्यायचं? आता याला नाव फ्रिक्वेन्सी द्यायचं नाही. नंबर ऑफ स्टुडंट यांनी नाव दिलेलं आहे तेच द्यायचं. नंबर ऑफ स्टुडंट. आणि खालच्या बाजूला काय दिलेलं आहे? तर मार्क्स. आणि किती दिलेले आहेत? 10, 20, 30, 40, 50 आणि 60. आणि आता आपण काढू. पहा कसं काढायचं. डॉट द्यायचे आहे. 10 ला किती आहेत? 1. 10 ला 1 म्हटल्यानंतर जस्ट इथेच असेल, इथेच 10 ला 1. नेक्स्ट 20 ला 8. 20 ला 8 म्हणजे थोडस इथे खाली असेल. 30 ला किती आहे? तर 35. 30 ला 35 म्हणजे इथे. इथे 40 ला 46 म्हणजे 45च्या थोडस वरती. आणि 50 ला किती आहे? 50च. 50 ला 50च आहे म्हणजे साधारणपणे इथे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे? जोडायचं आहे. जोडून घेऊ. पहा कसं जोडायचं. थोडस खालून घ्यायचं. मग ही अशी रेष ड्रॉ करायची. थोडस वरच्या बाजूला जायचं.
झालेली आहे. याला नाव देऊ, मी नाव देतो. ही कोणती आहे आपली? लेस दॅन. कोणतं नाव आहे? लेस दॅन ओझिव कर्व. लेस दॅन ओझिव कर्व. लेस दॅन ओझिव कर्व झालेला आहे. पण आपल्याला आता इथे काय काढायचंय? मीडियन काढायचंय. आणि मी म्हटलं एका ह्याच्यात सुद्धा मीडियन काढता येतो. जिथं क्रॉस व्हायला पाहिजे तिथनच खाली घेत असतो आपण, पण क्रॉस न होता सुद्धा कसा काढायचा असतो तर लक्ष द्या. इथे मार्क किती दिलेले आहेत? सगळ्यात जास्त 50. जी काही दिलेली टोटल आहे आपल्याला 1 पासून ती संचित वारंवारता दिलेली आहे, लेस दॅन दिलेली आहे. किती दिलेला आहे? हा थोडक्यात हा काय आहे? n आहे. n/2. n/2 आपल्याला माहिती आहे. n भागिले 2 म्हणजेच किती? 25 येणार आहे इथे. हे 25 आलं. कसं आलं कळलं का? हे काय दिलेलं होतं आपल्याला? टोटल दिलेली. जेवढी काही फ्रिक्वेन्सी असेल त्याची टोटल करत करत आलेली होती. सगळ्यात शेवटची फ्रिक्वेन्सी ऍड केल्यानंतर जी आलेली ती टोटल किती आहे? 25 आहे. आता 25 काय करायचे? नंबर ऑफ स्टुडंट मध्ये 25 कुठे आहेत ते पाहायचं. बघा इथे आहेत. इथून आडव्या बाजूला यायचं. एकच मिनिट. इथून काय करायचं? आडव्या बाजूला यायचं. 25 पासून आडव्या बाजूला. 25 पासून आडव्या बाजूला आलं की इथे येतो आपण. इथे आलो. आणि तिथून काय करायचं? खालच्या बाजूला यायचंय आपल्याला. तिथून खालच्या बाजूला जिथं कुठं क्रॉस झालेले असेल हे 25 तिथून खालच्या बाजूला यायचं. आणि खालच्या बाजूला जी फ्रिक्वेन्सी असते, जी काही मार्क्स असतील, म्हणजेच कोणते तर पहा कोणते असणार आहे? तर हे असणार आहे. हा डॉट असणार आहे. हा जो डॉट आहे ना, हा डॉट म्हणजेच काय? तर ही म्हणजेच आपलं काय असतं? तर ते असतं मीडियन. मीडियन साधारण किती असू शकतं ते? तर माझा एक असा अंदाज आहे 28-29 असेल. तुमच्याकडे ग्राफ पेपर असेल तर ऍक्युरेट येईल किती आहे ते. 28 किंवा 29 असेल. समजलं का? समजलं का? हो सर. पहा आता आपण हे काय काढलेलं आहे? लेस दॅन ओझिव कर्व काढलेला आहे. कसा काढलेला आहे तो? खालच्या डॉट पासून आपण एक मोकळ्या हाताने एक लाईन मारत जायची आणि ती जी त्याला नाव काय द्यायचं? लेस दॅन ओझिव कर्व. आता हे जे काय आलेलं आहे ते काय आहे? तर ते लेस दॅन ओझिव कर्व आहे. याच्यामध्ये आपल्याला जर मीडियन काढायला सांगितलेलं असेल, याच गणितामध्ये जर आपल्याला मीडियन काढायला सांगितलेलं असेल तर लक्ष द्या कसं काढायचं. हा जो आपला n असतो, n म्हणजेच काय? फ्रिक्वेन्सीची टोटल. आणि आपल्याला हा कॉलम देतानाच काय दिलेला आहे? लेस दॅन CF दिलेला आहे. इथे पहा फ्रिक्वेन्सी वाढत वाढत चाललेली आहे. 1 नंतर 8, 35, 46, 50. हा लेस दॅन आहे आणि इथं मार्क मध्ये पण सांगताना सांगितलेलं आहे बिलो. म्हणजेच काय? लेस. म्हणजेच हा लेस दॅनचा दिलेला आपल्याला CF चा कॉलम आहे. आणि त्याची खालची जी टोटल आहे तीच काय? आपला n असतो. n म्हणजेच काय? नंबर ऑफ टोटल ऑफ नंबर. जे काही तुम्हाला ऑब्झर्वेशन किंवा फ्रिक्वेन्सी दिलेली असते त्याची टोटल ती किती आहे? 50. त्याला कंपल्सरी 2ने भागायचं. आपण मीडियन क्लास काढत असताना पहा काढत असतो. पहिलाच आपण काय करत असतो? मीडियन क्लास इज इक्वल टू n/2 करत असतो. त्याप्रमाणे जर आपण हे 50 भागिले जर 2 केलं तर उत्तर किती येणार आहे? आपलं 25 येणार आहे. आता काय करायचं? आता हे 25 नंबर ऑफ स्टुडंट्स मध्ये कुठे आहेत का पाहायचं. जिथे आहे तिथून एक आडवी रेष मारायची. एक एक्सला समांतर अशी एक रेष मारून घ्यायची. ती जिथे क्रॉस होईल ना तिथून खालच्या बाजूला एक लाईन मारायची. खालच्या बाजूला म्हणजेच y अक्षाला समांतर असणारी x अक्षाला क्रॉस करणारी. जरी रेष मारली तर जे पॉइंट मिळतो, जो पॉइंट मिळतो तो पॉइंट म्हणजेच काय असतं? आपलं मीडियन. आता इथे मी लॅपटॉप वरती दाखवतोय आणि माझं काही इतका व्यवस्थित ऍक्युरेट आन्सर असू शकणार नाही. पण तुम्ही ग्राफ पेपर वरती जर काढलेला असेल तर तुम्हाला एकदम ऍक्युरेट आन्सर मिळेल. मी इथे घेतलेलं आहे 28. कदाचित ते तुमचं 29 वगैरे पण येऊ शकतं. डिपेंड ऑन तुम्ही कसं काढलेलं आहे. ग्राफ पेपर वरती एकदम ऍक्युरेट येतं. मग त्या प्रकारे जर आपण काढलं तर आपल्याला मीडियन सुद्धा काय मिळतो? ग्राफिकली मेथडनी मिळतो. लक्षात घ्या इथे आपण मीडियन काढण्यासाठी कोणताही फॉर्म्युला यूज केलेला नाही. जो मीडियनचा फॉर्म्युला होता, कोणता फॉर्म्युला होता? तर L प्लस n/2 मायनस CF/F इंटू H. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपण न टाकता कॅल्क्युलेशन न करता सुद्धा आपण ग्राफच्या सहाय्याने डायरेक्ट आपण मीडियन किती आहे ते सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. तो आपल्याला काढता येतो. आणि परीक्षेला कदाचित तुम्हाला
ग्राफिकली मीडियन सुद्धा विचारलं जाऊ शकतं. म्हणून मीडियन किती आलेला आहे? 28 आलेला आहे. आता याच गणितामध्ये आपण काय करूयात की आणखीन एक वेगळं गणित घेऊ. इथे जे पाहिलं होतं आपण ते पाहिलं होतं लेस दॅन मध्ये. मोर दॅन मध्ये मीडियन काढता येतो का? तर काढता येतो. कसा काढता येतो त्यासाठी आपण एक नवीन उदाहरण पाहू. उदाहरण पहा, काय दिलेलं आहे? हाईट ऑफ स्टुडंट्स. हाईट ऑफ स्टुडंट्स दिलेले आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे मोर दॅन 145 cm, 145 पेक्षा जास्त, सेंटीमीटर पेक्षा जास्त असणारी, 145 पेक्षा जास्त, 150 पेक्षा, नंतर पुढे आहे 160, 165, 170, 175. अशा प्रकारे काय झालेली हाईट इथनं वाढत वाढत गेलेली आहे. आधीच्या गणितामध्ये आपण बिलो दॅन पाहिलं होतं, कमी कमी होत गेली होती. आता इथे काय झालेले मोर दॅन वाढत 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 गेलेली हाईट. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स मध्ये जर पाहिलं तर नंबर ऑफ स्टुडंट्स मध्ये काय सांगितलेले त्यांनी, तर नंबर ऑफ स्टुडंट्स मध्ये वाढत गेलेली आहे. विद्यार्थी संख्या जी आहे ती वरून खाली कमी 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 होत गेलेली आहे. सगळ्यात हायेस्ट जास्त असणारी 145 पेक्षा हाईट जास्त असणारे विद्यार्थी किती आहे? तर 130 आहे. 150 पेक्षा 123, नंतर 111, 89, 51, 21 आणि लास्टला दिलेली आहे 0. म्हणजे स्टुडंट संख्या काय होत गेलेली? कमी 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 होत गेलेली आहे. आणि इकडे हाईट काय होत गेलेली? वाढत 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 गेलेली आहे. आणि आता आपल्याला मीडियन काढायचा आहे. म्हणजे देताना हा कॉलम आपल्याला कोणता दिलेला आहे? तर हा मोर दॅनचा कॉलम दिलेला आहे. आणि मग याच्यामध्ये आपण काढणार आहोत. मग कसं काढायचं? तर ते काढण्यासाठी आपण काय करणार? तर एक ग्राफ तयार करून घेणार. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. परीक्षेमध्ये तुम्हाला ग्राफ पेपर प्रोव्हाइड केलेला असतो, पण इथे मी तुम्हाला दाखवतो. ही जी आडवी लाईन आखून घेतलेली आहे त्याला एक्स ऍक्सिस म्हटलेलं आहे, आणि ही जी उभी लाईन आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे? वाय ऍक्सिस म्हटलेलं आहे. आता इथे स्केल लिहायचा आहे आपल्याला किंवा मार्क टाकायचे आहे. सुरुवात कुठून करायची? तर इथे आहे तो 0 आहे, आणि आपल्याला देताना दिलेली हाईट किती आहे? 145 दिलेली आहे. म्हणजे डायरेक्ट 0 पासून सुरुवात केलेली का त्यांनी? नाही. कुठून सुरुवात केलेली? तर 145 पासून केलेली आहे. याचा अर्थ 0 ते 145 मध्ये काही ना काहीतरी असणार आहे. मग काय असणार आहे? त्यालाच आपण झिगझॅग करून घेतो, म्हणून तो थोडासा कट करायचा आणि वरच्या खालच्या बाजूला झिगझॅग करून घ्यायचा. ते करून घेतल्यानंतर मग आपण जे सांगितलेलं आहे तिथून पुढे आपण ग्राफ तयार करू शकतो किंवा स्केल लिहू शकतो, मार्क टाकू शकतो. मग ती आपण टाकून घेतली. जो पहिला हाईटचा कॉलम दिला होता, हाईटचा कॉलम मध्ये मग आपण जर ती टाकून घेतली तर ती काय घेतलेली आहे? हो, ती टाकून घेतलेली आहे 145, 150, 155 वगैरे 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 अशी आपण पुढे टाकून घेतलेली आहे. ती काय आहे आपली? तर ती आपली आहे हाईट आहे. ती किती आहे? ती हाईट आहे. एकच मिनिट. ती हाईट आहे. मी इथे लिहितो हाईट. मगाच्या सांगताना जरा थोडीशी चूक झाली होती. हाईट एक्स ऍक्सिसला काय घेणार आपण? हाईट घेणार. तर वाय ऍक्सिसला नंबर ऑफ स्टुडंट्स काय घेणार आहोत? नंबर ऑफ स्टुडंट्स घेणार आहोत. कोणाच्याच लक्षात नाही आलं हे? नंबर ऑफ स्टुडंट. ओके. आता एक्स ऍक्सिसला आणि वाय ऍक्सिसला काय घेतलेलं आहे आपण? इकडे घेतलेली आहे ती म्हणजे हाईट, आणि इकडच्या बाजूला घेतलेले आहे ते नंबर ऑफ स्टुडंट्स. हाईट मध्ये 145 पासून सुरुवात केली आणि शेवट आपण 180 ला केलेला आहे. तर नंबर ऑफ स्टुडंट्स मध्ये सगळ्यात लहान संख्या 0 आहे, आणि सगळ्यात जास्त जी दिलेली आहे ते स्टुडंट दिलेले 130. मग 13 युनिट पर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणून 10, 20, 30 आणि आपल्याला डॉट देणं सुद्धा सोपं जाईल. म्हणून आपण स्केल काय घेतलेलं आहे वाय ऍक्सिस वरती? तर 10 घेतलेले आहेत. नंबर ऑफ स्टुडंट्स किती घेतलेले आहेत? 10 घेतलेले आहेत. 10, 20, 30 असं आपण करत 130 पर्यंत आलो. आणि आता आपल्याला मोर दॅन कर्व काढायचा आहे. पहा आता लक्ष द्या नीट व्यवस्थित. 145 सेंटीमीटरला 145 हाईट असणाऱ्या, म्हणजे इथे 145 ला हाईट असणारे नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत? तर 130 आहेत, 130 आहेत. म्हणून हा पहिला डॉट दिला गेला. नंतर किती आहेत? 150 ला तर 123 आहेत, म्हणून हा दुसरा डॉट आला. नंतर जे आहे ते 155 ला ते आहेत 111, म्हणून इथं आपण तो तिसरा डॉट दिला. नंतर पुढे गेलो आपण, नंतर इथे आहे 160 ला 89, नंतर 165 ला
51, नेक्स्ट पुढे 170 ला 21 आणि 175 ला 0. मग असे आपण काय करून घेतले, हे डॉट देऊन घेतलेले आहे. आणि नंतर हे मोकळ्या हाताने काय केले, असे जोडून घेतले आणि जो तयार झाला त्याला आपण नाव काय दिलं, कर्व जो तयार झालेला आहे त्याला नाव दिलं आहे मोर दॅन ओजिव्ह कर्व. मोर दॅन ओगिव्ह कर्व, आणि तो असा तयार झालेला आहे. आणि याच गणितामध्ये जर आपल्याला मीडियन काढायचं असेल तर आपण नियम काय सांगतो, आपल्याला जो काही n असेल त्याला डिवाइडेड बाय काय करायचं असतं, 2 करायचं असतं. म्हणून आपण काय करणार, n डिवाइडेड बाय 2 करणार. मग n किती आहे, 130. 130 भागिले जर 2 केलं, 130 भागिले 2 जर केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 65. म्हणून ह्या y ऍक्सिस वरती 65 ला आपण येणार. इथून एक आडवी रेष मारायची जी x ऍक्सिसला समांतर असेल. जिथं ती क्रॉस होते तिथून खालच्या बाजूला यायचं x ऍक्सिसला, आणि जे डॉट येईल, जो काही आन्सर मिळेल ते आपलं मीडियन असतं. माझ्या इथे तो आलेला आहे 162.5. हे सगळं आपण काय काढलं, मीडियन काढलं, मोर दॅन काढलं. त्याचं स्केल लिहून घ्यायचं असतं तरच आपल्याला मार्क मिळतात. म्हणून आपण स्केल लिहून घेऊ. म्हणून लिहा स्केल. काय घेतलेलं आहे स्केल, तर घेतलेलं आहे x ऍक्सिस इज इक्वल टू 1 युनिट बरोबर. किती घेतलेले आहेत, तर ह्या दोघांमध्ये अंतर पाहायचं, म्हणजे क्लास विड्थ घ्यायची असते. किती आहे ती, 5 सेंटीमीटर, 5 cm, 5 सेंटीमीटर. हाईट कशात दिलेली आहे आपल्याला, तर त्यांनी सांगितलेली आहे 5 cm मध्ये. म्हणून आपण इथं काय लिहिलं, 5 cm. आणि y ऍक्सिस डॅश 1 युनिट इज इक्वल टू किती आहेत स्टुडंट, तर 10 आहे. 10 नंबर ऑफ स्टुडंट. अशा प्रकारे काय केलं आपण, तो ग्राफ तयार केलेला आहे. असा ग्राफ हा तयार झालेला आहे. सगळ्यांना नीट व्यवस्थित दिसत असेल आणि तुम्ही एकदम छान आणि सुंदर असा केलेला असेल. तर आज आपण काय काय पाहिलेलं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं आपण ते म्हणजे हिस्टोग्राम. हिस्टोग्राम कसे काढतात ते पाहिलं. नंतर काय पाहिलं, तर मोर दॅन आणि लेस दॅन ओजिव्ह कर्व. हिस्टोग्राम मी तुम्हाला दाखवतो, पहा. हिस्टोग्राम इथे काढलेले आहेत, कसे आलेले आहेत पहा. हिस्टोग्राम म्हणजे त्याला आपण बार करत असतो. हे बार जे आहे तो आपला हिस्टोग्राम आहे. हा पहिला, दुसरा. आणि नंतर जे पाहिलं त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की लेस दॅन आणि मोर दॅन ही पाहिलेले आहेत की ओजिव्ह कर्व कसे काढले जातात. हा जो होता तो लेस दॅन आणि हा जो आहे तो मोर दॅन. सॉरी, हा जो आहे तो लेस दॅन, खालून वरती तो वाढत वाढत जातो लेफ्ट हँड साइड कडून राईट हँड साइडला. त्याला म्हटलं जातं लेस दॅन ओजिव्ह कर्व. आणि जो लेफ्ट हँड साइड कडून राईट हँड साइडला डाऊनच्या पोझिशनला जातो त्याला म्हटलं जातं मोर दॅन. म्हणून हा मोर दॅन कर्व आहे आणि हा लेस दॅन आहे. हा मोर दॅन आहे पण हा खालच्या बाजूला येत असतो. लक्षात ठेवा, नीट छान लक्षात ठेवायचं. हा मोर दॅन जरी असेल तरी वरच्या बाजूवरनं तो खालच्या बाजूला येत असतो. आणि हा लेस दॅन जरी असेल तर खालच्या बाजूने हा वरच्या बाजूला वरती वरती जात असतो. पण नाव काय असतं त्याचं, लेस दॅन. हा एक आपण कर्व पाहिला. इथे जिथे क्रॉस होतात तिथून जर आपण एक्स ऍक्सिसला आलं तर जे येतो पॉइंट, जे आन्सर मिळतं तो आपला काय असतो, मीडियन असतो. म्हणून आपण नंतरच्या गणितांमध्ये काय केली, मीडियनची प्रॅक्टिस केली. मीडियनची प्रॅक्टिस करत असताना आपण लेस दॅन आणि मोर दॅन हे दोन गणित पाहून मीडियन कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे पाहिलेलं आहे. सगळ्यांना नीट व्यवस्थित समजलं असेल. तुम्ही काय करायचं, घरी तुम्हाला जेवढे काही गणित दिलेले असतील त्या गणितांमधनं हे सगळं तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर हिस्टोग्रामची, लेस दॅनची आणि मोर दॅनची प्लस मीडियनची या सगळ्यांची तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता. त्याचा आन्सर मला व्हॉट्सअप केलं तरी चालेल. मग आज आपण थांबूया. पुन्हा आपण लवकरच भेटू. नवीन याच्यामध्ये मोड ग्राफिकली कसा काढायचा आहे हे पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण आता थांबूया.